खामगाव देवरी राज्य महामार्ग 443 वर किडंगीपार नालावरील पूल जर्जर स्थितीत असून पुलाचे जीवघेणे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे आहेत। जर्जर अवस्थेतील या पुलावर वाहतूक अद्याप सुरूच असून कंत्राट कंपनी पुलाचं बांधकाम करण्यास टाळाटाळ करत असल्यानं नागरिक जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करत आहेत। भारतीय जनकल्याण फाउंडेशन यांच्या पुढाकारानं सर्वदलीय आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं किडंगीपार जर्जर पुलावर नागरिकांच्या सहभागानं कंत्राटदार कंपनी विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आला। काही काळ रास्ता रोखून सुद्धा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी आंदोलनाद्वारे देण्यात आलाय। आंदोलकांनी काही काळ रस्ता सुद्धा रोखून ठेवला होता। अनेकदा प्रशासनाला आणि संबंधित विभागाला निवेदने सोपवून कार्य पूर्ण करण्याची मागणी केली, परंतु विभाग आणि कंत्राटदार या बांधकामाला प्रारंभ करत नसल्यानं नागरिकांनी आज कंत्राटदारांच्या विरोधात किडंगीपार नाल्यावरील पुलावर तीव्र निदर्शनं आंदोलनं केली। यावेळी नागरिकांनी मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांनी समर्थन देत त्यांनी कंत्राटदार कंपनीविरोधात जोरदार निदर्शनं आणि घोषणा देत कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत घालून गुन्हे नोंद करा, ब्रिजवरील अपघातांना जबाबदार कोण, नवीन ब्रिज निर्माण झालाच पाहिजे अशा विविध घोषणा देत निदर्शनं केली। यावेळी निदर्शन करणाऱ्या नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला लेखी निवेदन देऊन सदर मार्गावरील ब्रिज तात्काळ निर्माण करण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।